नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्यघटनेची सुरुवात होते लातूरमधून. लातूरमध्ये एक छोटीशी वाडी आहे. या वाडीची लोकसंख्या बघायचं झालं तर 1200 फक्त. पण या गावामध्ये उत्पन्न जबरदस्त घेतली जायची. पाणी होतं, प्रत्येकाकडे शेती होती चांगली, दाबून पैसा कमवायची. पिकं महत्त्वाची म्हटलं तर डाळिंब, काही वेळेला द्राक्षे पण घ्यायची. याच्यातून यांनी भरपूर पैसा छापला होता. याच गावामध्ये राहणारा अजय नावाचा एक शेतकरी, शेती याच्याकडे 12 एकर, त्यातली 7-8 एकर डाळिंब होती. डाळिंबीत याचा हात बसला होता, उत्पन्न चांगलं निघायचं, माल यायचा चांगला. त्याच्यामुळे याच्याकडे आता चांगला पैसा येऊ लागला होता. डाळिंबीला आता 200 ते 300 रुपये रेट चालू आहे. त्याच्यामुळे पैसाच पैसा झाला होता याच्याकडे. सुरुवातीला तर हा एकदम चांगल्या पद्धतीने वागायचा. पण याच्याकडे जसा जसा पैसा येऊ लागला होता तसा याने स्वभाव बदलला होता. आता याला पैशामुळे माज आला होता असं म्हणू शकतो आपण. गावामध्ये हा अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध ठेवू लागला होता. पैशाच्या माजामुळे दारू पिऊ लागला होता, सट्टाबाजी करू लागला होता. याने तर याचे आयुष्य खराब करून घेतले होते. पण याच्या कुटुंबाचं काय? याच्या कुटुंबामध्ये याला एक पोरगा होता, एक पोरगी आणि याची एक सुंदर पत्नी. पत्नी एवढी दिसायला सुंदर होती की हा तिच्या पत्नीला कधी कामच लावत नव्हता. म्हणायचा की तू रानामध्ये आली तर तुझा चेहरा काळा पडेल, तू रानात येऊच नको. आता सगळ्यात महत्त्वाचं काय होतं माहिती आहे का? हा काय येऊ देत नव्हता. याची बायको होती एकदम सुंदर. जर रानात येणारा कोणी मजूर तिच्याकडे बघितलं तर तो तिच्यावरती फिदा झाल्याशिवाय राहणार नव्हता. त्याच्यामुळे हा लपवून ठेवत होता. पण किती दिवस राहणार होता लपून? ज्या वेळेलापासून याला दारू प्यायचा नाद लागला होता तेव्हापासून रानामध्ये याचं दुर्लक्ष झालं होतं. आता पैसा यायचा कमी झाला होता. याची पत्नी जी नंदिनी आहे, ही नंदिनी विचार करू लागली होती की ह्या अजयने काय करून टाकलं आहे. पाक संसाराचं वाटोळं केलं आहे. पुढे चालून आपल्याला पोरीचं लग्न करायचं आहे, पोराची शाळा आहे, पैसा कुठून येणार? हा जर असं करत राहिला तर कामच करत नाही अजिबात. त्यामुळे आता ही स्वतः कामाला लागली, रानात येऊ लागली. तिचा पती म्हणायचा की येऊ नको, पण ती का आता ऐकत नव्हती. कारण पती कंट्रोलच्या बाहेर गेला होता. कामं करू लागली, स्वतः मजुरांना बोलवायची, काम करायची, फवारा मारायची, सगळी कामं करू लागली होती. त्यामुळे या अजयचंही प्रेम हिच्यावरून कमी होऊ लागलं होतं. दुसरीकडे ही जी नंदिनी आहे, ही तिच्या पतीला पसंत करत नव्हती. आता याने दारू प्यायला चालू केली, ती वाईट कामं करू लागला होता. हा गावातल्या प्रत्येक स्त्रीसोबत झोपायची स्वप्न बघायचा. त्याने भरपूर स्त्रियांसोबत काम पण केलं होतं. आता ह्या सगळ्या घटनेला भरपूर दिवस झाले होते. दुसरीकडे ह्या अजयची पत्नी नंदिनी चांगल्या प्रकारे काम करू लागली होती. आता पुन्हा यांच्याकडे पैसा येऊ लागला होता. आता या नंदिनीने स्वतः काम करायचं कमी केलं. ज्यावेळेला हिने काम करायचं कमी केलं, पुन्हा घरी राहू लागली. त्याच्यामुळे हिची तब्येत सुधारली. हिचा चेहऱ्यावरती निखार येऊ लागला. पैशाचा निखार वेगळाच काही असतो. एखाद्या माणसाला सुंदरता असून काय उपयोग नाही, त्याच्या हातात पैसा असला ना त्याची सुंदरता डबल होते. असंच काहीसं झालं होतं या नंदिनीसोबत. या नंदिनीने सगळा व्यवहार स्वतःच्या हातात घेतला होता. त्याच्यामुळे आता हिला कोणी रोखणारं टोकणारं नव्हतं. काय केलं पैशाचं किंवा काय तू करते कोणी विचारत नव्हतं. थोडेफार पैसे त्या अजयला द्यायची, त्याच्यातून तो दारू प्यायचा, गावात पडून असायचा. 2025चा तो मे महिना होता. या मे महिन्यामध्ये डाळिंबीचा बहार धरायचा होता. आता छाटणीसाठी काही कामासाठी कामगार लागणार होते. तर या नंदिनीकडे काही कॉन्टॅक्ट नव्हता. तिच्या पतीचा मोबाईल चोरी गेलेला होता. त्या मोबाईलमध्ये सगळी कॉन्टॅक्ट होती. त्यामुळे आता कॉन्टॅक्ट शोधायचा कुठून शोधत ही जी नंदिनी आहे, शेजारीच एका असणाऱ्या शेतकऱ्यापाशी गेली आणि म्हटली की तुमची बाग छाटली, आता कोणाचा कॉन्टॅक्ट आहे? त्यावेळेला तो रामपाल, जो की त्या शेताचा मालक होता, तो नंदिनीकडे पहिल्यांदा बघतो. त्याने पहिल्यांदाच बघितलं होतं नंदिनीला. त्यावेळेला तो तिच्याकडे बघतच राहतो. काही वेळ बघितल्यानंतर म्हणतो की हो आहे की नंबर. तो तिला नंबर देतो आणि म्हणतो माझाही नंबर घेऊन जावा. जर तुम्हाला कशाची गरज पडली, काय कोणाच्या कामगाराची गरज पडली तर मला डायरेक्ट फोन करा. इथपर्यंत यायची पण गरज नाही. हा रामपाल नंदिनीला त्याचाही नंबर देतो. दोन्ही नंबर घेऊन नंदिनी त्या ठिकाणाहून निघून गेली. ज्यावेळेला ती घरी पोहोचली, काही वेळातच तिला मेसेज आला, केला होता का? त्यावेळेला ही नंदिनी म्हणू लागली कोण? तर हा म्हणला मी रामपाल, आत्ता तुम्हाला नंबर दिला होता. नंदिनी म्हणली नाही आता करणार आहे फोन. ठीक आहे म्हणला, मी थोड्या वेळात मेसेज करतो. त्यावेळेला तिने कॉल केला, कामासाठी माणसं बोलवली डाळिंब छाटणीसाठी. थोड्या वेळात फोन आला, झालं का बोलणं? नंदिनी म्हणली हो झालं. आता हा एवढं तिला मेसेज करू लागला, एवढी काळजी घेण्याचं नाटक करू लागला. नंदिनी पण विचारात पडली की काय विषय आहे, मला काय समजेना, हा एवढी काळजी का घेतोय माझी? असेच काही दिवस गेल्यानंतर या नंदिनीने डाळिंबीची बागाची छाटणी करून घेतली. आता पूर्णपणे तिला डाळिंब सेट व्हायला लागली होती.
पण काय झालं होतं की ड्रॉप होत होते, काळ्या पडत होत्या. त्याच्यामुळे त्याच्यावरती आता काय उपाय? हिचा पती तर दारू पिऊन पडलेला, याला काय विचारायचं तर कसं? त्यावेळेला हिने त्या रामपालला कॉल लावला. रामपालला म्हणाले की असं असं होतं. रामपाल म्हणला ठीक आहे, मी येऊन बघतो एकदा. त्या ठिकाणी रामपाल दुपारचे 1-1:30 वाजता रानामध्ये आला. नंदिनीला कॉल केला की मी आलो रानात या. त्यावेळेला याने बघितलं, उपाययोजना सांगितल्या. त्याने सांगितली ही औषधं मारा, ती औषधं मारा. आता या दोघांमध्ये पहिलं तर चॅटिंग चालू होती. हा एवढी काळजी घेण्याचा नाटक करत होता. त्याच्यामुळे नंदिनी याच्यावरती इम्प्रेस झाली होती. आता हे सगळं बघून नंदिनीला भारी वाटलं. एकतर नंदिनीचा पती जो अजय होता, तो तिच्यासोबत आता कसलाच वेळ घालवत नव्हता. त्याच्यामुळे ही पूर्णपणे ताटकळून गेलेली होती. हिलाही वाटायचं की आपण ही काहीतरी भरपूर दिवस झाले केलं नाही, काहीतरी तुपानी करावी. त्याच्यामुळे ही त्या रामपालसोबत त्या ठिकाणी असं काही एकरूप होते. दोघांनी पहिल्याच भेटीत ते करायला चालू केले, जे की ह्यांनी करायला नको पाहिजे होतं. त्या ठिकाणी हे दोघं एकरूप झाल्यानंतर तिथून पुढे ह्या दोघांचं नातं पुढे चालू झालं. काही वेळेला हा रामपाल हिच्याकडे यायचा, काही वेळेला ही त्याच्याकडे जायची. असंच भरपूर दिवस गेले होते. एकतर आत्ताशी या नंदिनीला त्याचा सहाऱ्याची सवय लागली होती. अचानक गेलेले याच्यामुळे नंदिनीला जोराचा धक्का बसला. आता बाग तर चांगली बहरात आली होती. आता हिला शांत बसून जर राहिली तर हिची बाग जाईल, पोरांचा आयुष्य खराब होईल, म्हणून ती पुन्हा उठून कामाला लागली. कामाला लागली की कामगाराची कमतरता जाणू लागली. बागेत येणारं गवत काढायचं होतं, फवारा मारायचं होतं, हे सगळं करायचं होतं. तर नंदिनी आता कामगार शोधू लागली. गावामध्ये बघितलं, कोणी कामगार भेटले नाही. शेजारच्या गावात त्या नंदिनीने चेक केलं तर एक कामगार भेटला, 24 वर्षांचा तरुण. या तरुणाने काही वर्षापूर्वी शाळा केली होती सोडून घरच्या परिस्थितीमुळे. निखिल नावाचा हा तरुण दिसायला अतिशय सुंदर होता, पण गरीब परिस्थिती त्याच्यामुळे त्याला काम करायची पाळी आलेली होती. एवढं काय त्याच्याकडे रान नव्हतं, घरची परिस्थिती पण अशी काय बक्कळ नव्हती. त्यामुळे तो मेहनत मजुरी करून, कष्ट करून आयुष्य चालवायचा. याचं अजूनपर्यंत लग्न झालेलं नव्हतं. कोणच देणार होतं ना? त्याने प्रयत्न केला होता भरपूर, पण काय उपयोग नाही. आता त्याने विषय सोडून दिला होता. हा निखिल ज्यावेळेला या नंदिनीला बघतो, ज्यावेळेला पहिल्यांदा कामाला आला होता, त्यावेळेला याच्या पायाखालची जमीन सरकली. विचार करण्यास भाग पडतो की अशी पण महिला असू शकते. पहिल्या दिवशी ही नंदिनी या निखिलला काम समजावून सांगते. गवत काढायचा, ग्रास कटरनं गवत कापून टाक. त्यावेळेला हा पूर्णपणे गवत काढून टाकतो. 2 दिवसाचं काम एका दिवसात करतो. असं म्हणतात ना की महिला बघितली की पोरांच्या अंगात एक जवानी येते. त्याच्यामुळे एवढं काम करतात की ती पुढची महिला इम्प्रेस झाली पाहिजे. असंच झालं. ती आता नंदिनी बघते की काम तर याने भरपूर चांगलं केले, तर उद्यापासून तू आमच्या रानात कायम कामाला ये. असं ज्या वेळेला हा निखिल ऐकतो, त्यावेळेला याच्या आनंदाला काही ठिकाणच राहत नाही. त्याला जे पाहिजे होतं ते झालंच. आता हा दुसऱ्या दिवशीपासून हळूहळू कामाला येऊ लागला होता. नंदिनी यायची रानामध्ये थोड्या वेळासाठी, याला काम सांगायची आणि तिथून निघून जायची. पण काही पण म्हणा, ही नंदिनी सुद्धा याच्याकडे आकर्षित होऊ लागली होती. एकतर हिच्या शरीराला कोणी टच केलं नव्हतं भरपूर दिवस झालं. त्याच्यामुळे तो गॅप भरून काढण्यासाठी या निखिलने प्रयत्न केला. त्या जाळ्यामध्ये ही नंदिनी नक्कीच अडकली. ही नंदिनी जशी अडकली तशी या निखिलने चांगल्या प्रकारे तिचा उपभोग घेतला. वेळेला जोराचा पाऊस चालू झाला. दुपारचे 2 वाजलेले होते. नंदिनीची पोरं शाळेला गेली होती. नंदिनी एकटीच होती. दुसरीकडे निखिल एकटाच रानामध्ये राबत होता. त्या ठिकाणी पाऊस आल्यानंतर एक शेड बांधलेला होता. त्या शेडमध्ये हे दोघं पण घुसले. त्या ठिकाणी पावसाचं वातावरण होतं आणि या दोघांचाही मूड बनला. त्या ठिकाणी नंदिनी पण याच्यावरती नजर ठेवूनच होती. त्या ठिकाणी या दोघांनी जे करायला नको होतं तेच केलं. दोघं एकरूप झाले. या ठिकाणी एकरूप झाल्यानंतर दोघांनी त्यांच्या नात्याला सुरुवात केली. आता या दोघांमध्ये बोलणं, चालणं, व्हॉट्सअपवर चॅटिंग आणि जेव्हा पण भेटेल त्या वेळेला ते करणं, जे की यांनी नको करायला पाहिजे होतं. मन भरेपर्यंत हे दोघं करायचे. कधी ना कधी हे सगळं उघडकीस येणारच होतं. हा जो अजय होता, ते नंदिनीचा पती, तो बघायचा की नंदिनी दुपारीच रानात जाती कोण नसताना. काय विषय आहे? कधी दुपारी घरातून बाहेर न पडणारी महिला. त्यावेळेला हा तिच्या पाठीमागे जातो, तर त्याला समजतं की असा विषय आहे. आता करायचं तर काय? हा जो अजय आहे, हा रागात तर होता, पण हा अचानक काही करू शकत नव्हता. त्याने प्लॅन असा काही केला, याच्यामध्ये साप पण मरावा, लाकूड पण जिवंत राहावं. असं काही ठरवलं की त्याला वाटलं की आपण न फसता या सगळ्याचा काटा पण निघला पाहिजे, नंदिनी पण राहिली पाहिजे.
या अजयने भरपूर प्लॅनिंग केली. प्लॅनिंग करून त्याच्यामध्ये निखिल आता लवकरच फसणार होता. पुढे चालून निखिलला एवढा याचा दुष्परिणाम होणार होता की काही सांगू शकत नाही. निखिलचा याच्यामध्ये तारीख होती 14 ऑगस्ट 2025ची. या दिवशी निखिल रानामध्ये आला. त्या ठिकाणी तो बघतो की आता मोटर चालू करावी लागेल. जशी तो पेटी काढायला जातो तसं त्या ठिकाणी त्याला करंट लागतो आणि त्याला कोणी सोडवाय नसल्यामुळं तो त्या ठिकाणी संपतो. काही वेळानंतर त्या ठिकाणी हा अजय येतो आणि कालवा करायला लागतो. निखिल पडला, निखिल पडला, निखिल पडला. त्या ठिकाणी आसपासचे लोक येतात बघतात तर निखिल संपला होता. ते आले त्या ठिकाणी बघितलं, त्याला दवाखान्यात घेऊन गेले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. निखिल संपला होता. ज्या वेळेला पोलिसांना ही बातमी समजते, पोलीस पोहोचवतात. त्यावेळेला पोलीस बघतात काय झाले. काही वेळेला लोक म्हणू लागली पावसाचे दिवस आहेत, पेटीला चिटकला, कामासाठी आलेला होता. पण पोलिसांना हे काय बरोबर वाटलं नाही. कारण त्या दिवशी पाऊस पण नव्हता आणि एवढं काय चिखल खाली नव्हता. त्याच्यामुळे हे काय होण्याचं कामच नव्हतं. पोलिसांनी याच्याबद्दल चौकशी करायला चालू केली. त्यावेळेला पोलिसांनी बघितले पेटीला कोणीतरी बाहेरून करंट दिलेला आहे. याच्याबद्दलच पोलीस चौकशी करणार होते. त्यावेळेला त्यांना समजलं की गावामध्ये एका दबक्या आवाजामध्ये चर्चा चालू आहे की या निखिलचं याच रानाच्या मालकीणीसोबत थोडंसं चालू आहे. आता ज्यावेळेला हे समजलं त्यावेळेला त्या पोलिसांनी नंदिनीला बोलवलं. नंदिनीची कॉल रेकॉर्डिंग वगैरे चेक केलं, सगळं केलं पण तसं काय वाटत नव्हतं की यांच्यामध्ये होईल. मग खरा शक गेला त्या अजयवरती. पोलिसांना आता खात्रीच होती की अजयने केलं असेल. ज्यावेळेला अजयला बोलवलं त्यावेळेला अजय सांगण्यास नकार देत होता की काहीच केलं नाही, मी काय करतोय, मी कशाला काय करेल असंच बोलायचा. पोलिसांनी त्याचा मोबाईल घेतला, यूट्यूब चेक केलं तर त्याच्यामध्ये हिस्ट्री होती एखाद्या व्यक्तीला करंट कसा द्यायचा. त्यावेळेला पोलिसांनी याच्याच आधारावरती या अजयला पकडलं आणि याच्यावरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पुढे चालून याच्यावरती योग्य ती कारवाई झाली. याला जन्मठेपची शिक्षा झाली. एखाद्या व्यक्तीला असा घात केल्याबद्दल